असते किंवा सूर्यनमस्कार सगळ्यांना माहिती असतात. पण हे नादानुसंधान काय आहे याच्याबद्दल थोडासा संभ्रम असतो. कदाचित तुमच्यापैकी काही लोकांना माहित असेल सुद्धा. असेल तर फारच चांगलं आहे, त्यांना अधिक कळेल. तर नादानुसंधान ह्या शब्दाची जर आपण फोड केली तर नाद अधिक अनुसंधान अशी त्याची फोड होते. मग हा नाद म्हणजे काय, तर ही सगळी योगशास्त्राची टर्मिनॉलॉजी आहे. आता नाद म्हणजे ध्वनी थोडक्यात, किंवा आपण अगदी सामान्य भाषेत बोलायचं झालं तर आवाज. मग योगशास्त्रात हे जे नाद आहेत हे दोन प्रकारचे मानलेले आहेत. एक आहे आहत नाद आणि दुसरा आहे अनाहत नाद. आता आहत म्हणजे काय आणि अनाहत म्हणजे काय, तर हे आपण समजून घेऊया आधी. तर आहत म्हणजे आघातामुळे निर्माण झालेला ध्वनी किंवा नाद. आघात म्हणजे काय, तर दोन वस्तू एकमेकांवर आपटणे. जसं की आपल्याला टाळी वाजवायची असेल तर आपल्याला दोन्ही हात एकमेकांवर आपटावे लागतात. तर तसंच कुठलेही वाद्य वाजवायचं असेल तर आपल्याला माहिती आहे की ते वाद्यात सुद्धा दोन गोष्टी असतात आणि त्या आघातामुळे ध्वनी निर्माण होतो. त्याला म्हणायचं आहत नाद. तर हा अनाहत नाद काय आहे, तर आघाताशिवाय निर्माण जो होणार आहे त्याला म्हणायचं अनाहत नाद. मग ही नादानुसंधानाची जी कल्पना आहे किंवा ही जी संकल्पना आहे ही कुठे मांडलेली आहे, तर विशेषत्वाने ही हटप्रदीपिका नावाच्या ग्रंथामध्ये मांडलेली आहे. हठयोगावरचा हा ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये ही संकल्पना मांडलेली आहे. त्या पुस्तकामध्ये किंवा ग्रंथामध्ये एकूण 5 प्रकरण आहेत. त्यातल्या 4थ्या प्रकरणात जिथे समाधी म्हटलेलं आहे तिथे ही संकल्पना मांडलेली आहे आणि स्वामी स्वात्माराम या पुस्तकाचे लेखक आहेत. तर हा अनाहत नाद म्हणजे आपोआप आतून येणारा नाद आहे. म्हणजे आपल्या शरीरातले जे नाद आहेत ते योग्याला ऐकायला येतात, पण ही अतिशय प्रगत अशी अवस्था आहे. ज्या वेळेला योगाभ्यास म्हणजे किंवा योग साधना आपण खूप जास्त दिवस किंवा सातत्याने केली जाते आणि त्याच्यानंतर योग्याला आपल्या शरीरातूनच काही नाद ऐकायला येतात, त्याला म्हणायचं अनाहत नाद अशी ही संकल्पना आहे. अर्थातच ही संकल्पना हटप्रदीपिकेची आहे. आता ह्या ज्या हटप्रदीपिकेत सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, तर ह्या थोड्याशा आपल्यासारख्या सामान्य माणसांना कळायला अवघड आहे आणि त्याच्यामुळे आपण त्याच्यापासून लांबच राहतो, की आपल्याला तर काय कधी येणार नाही बाबा आतले नाद कसे काय ऐकायचे. काही वेळेला आपण मोबाईल मध्ये एवढे गुंग झालेलं असतं की आपल्या घरात आपल्याला कोणी आवाज दिला तर तो सुद्धा आपल्याला येत नाही. तर आतला आवाज येण्याचा काही प्रश्नच येत नाही. तर हा जो अनाहत नाद आहे हा असतो कसा, तर ह्याचे सुद्धा काही टप्पे सांगितलेले आहेत की जशी जशी योग साधकाची प्रगती होत जाते तसे तसे हे नाद सुद्धा सूक्ष्म होत जातात. मग सुरुवातीला अगदी आपला भेरी म्हणजे एक ढोलकासारखं वाद्य असतं तसा आवाज येतो किंवा समुद्राच्या लाटांचा आवाज येतो. मग हळूहळू आपल्याला घंटेचा किंवा शंखाचा आवाज येतो. त्याच्यानंतर हे आवाज अधिक सूक्ष्म होत जातात, म्हणजे बासरीचा आवाज, वीणेचा आवाज असे आवाज आपल्याला यायला लागतात. आणि तिथे अशीही एक संकल्पना आहे की ज्या वेळेला प्राण सुषुम्ना नाडीमध्ये प्रवेश करतो त्यावेळेला हे ध्वनी किंवा हे नाद त्या योग्याला ऐकायला जातात. म्हणजे त्यावेळेला त्याची कुंडलिनी जागृती व्हायला सुरुवात झालेली असते. तर साधारणतः आपल्या शरीराच्या 72,000 नाड्या सांगितलेल्या आहेत. काही उपनिषदांमध्ये तर 3,20,000 एवढ्या पण नाड्या सांगितलेल्या आहेत. पण त्यातल्या सगळ्यात मुख्य नाड्या आहेत त्या 3 आहेत, त्या म्हणजे इडा, पिंगला आणि सुषुम्ना. तर ह्या असतात कुठे, यांचं स्थान काय आहे, तर आपला मज्जारज्जू म्हणजे पाठीच्या कण्यातून जो मज्जारज्जू आपला जात असतो तिथेच याचं स्थान आहे असं मानलेलं आहे. मग त्या मज्जारज्जूच्या डावीकडे जी आहे ती आहे इडा नाडी, उजवीकडे जी आहे ती आहे पिंगला नाडी आणि मध्ये जी आहे ती सुषुम्ना नाडी. तर इडा आणि पिंगला नाडी मधून तर सर्वसामान्यांचं सर्वांचंच प्राणाचं वहन चाललेलं असतं. पण ज्या वेळेला नाद हा प्राण सुषुम्नेमध्ये जातो त्यावेळेला योग्याची खऱ्या अर्थानं खूप प्रगती होत असते. तर ह्याच्याबद्दलचे जे डिटेल्स आहेत ते मी उद्या बोलणार आहे, कारण एकाच दिवशी सगळी माहिती घेतली तर आपल्याला जी करण्याची उत्सुकता आहे ते कमी होईल. तर असे हे नादाचं मी तुम्हाला जे उल्लेख केलाय तो.
तर दुसरा आहे अनुसंधान हा शब्द. तर अनुसंधान म्हणजे काय, तर ह्या नादावर एकाग्रता करायची. त्या नादावर एकाग्रता करायची म्हणजे काय करायचं, थोडक्यात ध्यान करायचं. ध्यान म्हणजे काय आहे, तर कुठल्याही एका विशिष्ट गोष्टीवर एकाग्रता करणे. पण ही एकाग्रता करण्यासाठी जी गोष्ट किंवा जो ध्वनी किंवा जे चित्र जे आपण काय निवडतो ते सात्विक असलं पाहिजे, हे तेवढंच महत्वाचं आहे. मग याच्यासाठी कुठले नाद निवडायचे आपण, म्हणजे आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना तर आतले आवाज ऐकू येणार नाहीत, कारण आपलं मन सतत बहिर्मुख असतं. कुठे आवाज आला तर आपण लगेच खिडकीत धावतो बघायला, किंवा काहीतरी दिसत असेल तर आपण ते अजून जास्त बघण्याची आपल्याला उत्सुकता असते. तर आपली पंचज्ञानेंद्रिय सतत मनाच्या मागून धावत असतात आणि त्याच्यामुळे ती सतत बहिर्मुख असतात. मग त्यांना अंतर्मुख करायचं आहे आणि हे अंतर्मुख करण्यासाठी विशिष्ट ध्वनीची निवड करणंच गरजेचं आहे. मग आपण निवडणार आहोत तो यातला एक ध्वनी असणार आहे, तो म्हणजे ओंकार. त्या ओंकारच का निवडायचा आहे, तर ओंकार ह्या सृष्टीचा आदी म्हणजे सुरुवात जी आहे ती या ओंकारातून झाली असंच सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वरांनी ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंविद्या आत्मरूपा असं सांगितलेलं आहे. म्हणजे तो काय आहे, तर सुरुवात आहे या सृष्टीची. जी काय सुरुवात आहे ही या ओंकारापासून होते आहे आणि ओंकाराला अनाहत नाद असंच म्हटलेलं आहे. मग हे सगळे नाद आपल्याला आतून ऐकायला येणार नाहीयेत, पण आताच्या अलीकडच्या काळात ह्याच्यावर खूप संशोधनं झाली आहेत आणि लोणावळ्याला जे कैवल्यधाम म्हणून एक संस्था आहे, तिथे सगळे रिसर्च चालू असतात. तर त्यांनी सुद्धा ह्याच्यावर रिसर्च केलेले आहेत अनेक. इतर सुद्धा रिसर्च तुम्हाला खूप मिळतील गुगलवर सर्च केलं तर. आपण इतर गोष्टी खूप सर्च करतो, पण ह्या गोष्टी करत नाही. तर ह्या गोष्टी पण तुम्ही सर्च करून बघा, तुम्हाला खूप सगळे रिसर्च याच्यावर मिळतील. मग ज्या वेळेला आधुनिक काळात जे योग तज्ञ आहेत त्यांनी जेव्हा ह्या ग्रंथांचा अभ्यास केला, तेव्हा त्यांच्या जे लक्षात आलं ते म्हणजे ह्या चौथ्या प्रकरणातला हठप्रदीपिकेच्या चौथ्या प्रकरणातला 64 नंबरचा जो श्लोक आहे त्याच्यावर त्यांनी लक्ष वेधलं आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे की अतिसामान्य माणसांना सुद्धा ह्या नादानुसंधानामुळे मोक्षापर्यंत जाता येते असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग हाच धागा पकडून त्यांनी ह्याच्यावर जी काही संशोधनं केली त्याच्यातून लक्षात आलं की मोक्ष ही तर खूप पुढची पायरी आहे, पण आज रोजी आपल्याला ज्या काय आरोग्याच्या समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी याचा काही उपयोग होऊ शकतो का, तर ह्याच्यावर जे झालेले रिसर्च आहे त्याच्यानुसार तर आपला झोप जी आहे म्हणजे निद्रानाशाचा जो त्रास आहे किंवा सतत डिस्टर्ब असते झोप, तर ती शांत झोप लागते. ब्लड प्रेशर असेल तर तो नॉर्मल व्हायला मदत होते. कमी व्हायला मी म्हटलेलं नाहीये, नॉर्मल व्हायला मदत होते. त्यानंतर आपले जे काही आजार आहेत, डायबिटीस आहे किंवा डिप्रेशन आहे, थायरॉइड आहे, हे सगळे जे आजार आहे हे कशामुळे होत असतात, तर बरेच वेळा आपलं मानसिक स्वास्थ्य चांगलं नसल्यामुळे आपल्याला हे आजार होत असतात. आणि हे मानसिक स्वास्थ्य चांगलं झालं तर हे आजार आपोआपच हळूहळू कमी व्हायला मदत होते आणि ते पूर्णपणे बरे होऊ शकतात. पण त्यासाठी सातत्य असण्याची, स तू दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी, म्हणजे हा अभ्यास अशा पद्धतीनं करायला पाहिजे. कसा, तर स तू दीर्घकाल सातत्यानं आणि श्रद्धेनं सुद्धा तो केला पाहिजे, तर आपल्याला हे परिणाम अनुभवायला मिळतात. तर आपल्या मेंदूमध्ये साधारणतः 850 प्रकारची रसायनं जी असतात ती स्त्रवत असतात. म्हणजे हे काय, तर हार्मोन्सच असतात. मग ह्याच्यामधले काही जे हार्मोन्स असतात ते हॅपी हार्मोन्स असतात. ज्या वेळेला काही मनोविकार होतात बघा रुग्णांना, त्यावेळेला जे मनोविकार तज्ञ असतात ते काही औषधं देतात. ते काय औषधं देतात, तर हे हार्मोन्सच्याच गोळ्या ते देत असतात, कारण त्या शरीरात निर्माण होत नाही, त्याच्यामुळे त्या बाहेरून देण्याची गरज निर्माण होते. पण जर आपण हा ध्यानाचा अभ्यास केला तर त्या हॅपी हार्मोन्सचं प्रमाण वाढतं. हॅपी हार्मोन्सचं प्रमाण वाढलं की त्याचा परिणाम तुमच्या संपूर्ण शरीरावर चांगला होतो आणि जे काय आपल्या पिट्युटरी ग्रंथीवर चांगला परिणाम होतो. पिट्युटरी ग्रंथी ही संपूर्ण शरीरातल्या हार्मोन्सचा कंट्रोल करत असते आणि त्यानुसार मग पुढचे जे सगळे हार्मोन्सचे सिक्रेशन आहे ते योग्य पद्धतीनं व्हायला लागतात. म्हणजे मुळावरच कुठलाही आजार असेल तर मुळावर घाव घालणं
हे आपल्याला खूप महत्वाचं असतं आणि ते ह्या ध्यानाच्या माध्यमातून साध्य होणार आहे. तसंच आपण कुठलेही काम करत असताना एकाग्रता नसेल तर ते काम करायला आपल्याला वेळ लागतो, ते काम नीट होत नाही. आपण गृहिणी इथे बऱ्याच आहेत, तर आपण नेहमीच अनुभव घेतो की एखाद्या दिवशी आपल्या मनाविरुद्ध काहीतरी झालेलं असेल तर त्या दिवशी हमखास आपला स्वयंपाक काहीतरी बिघडलेला असतो, तिखट जास्त झालेलं असतं, मीठ अजिबात नसतं, असं काहीतरी होत असतं. तर ती कामातली जी एकाग्रता असेल कुठल्याही कामात, तर ते काम जास्त एफिशियंटली आपण करू शकतो, कमी वेळात ते करू शकतो. कुठलंही काम असू दे. म्हणजे आता मला समजा इथे योग वर्ग घ्यायचा आहे किंवा बोलायचं आहे, पण जर माझ्या मनात दुसरे विचार आले तर मी नाही बोलू शकणार किंवा तुमचा वर्ग घेऊ शकणार नाही. आणि तुम्हाला ते जाणवेल की आज ताई काहीतरी वेगळंच बोलत होत्या, नेहमीसारखं बोलत नव्हत्या. तर प्रत्येक कामात एकाग्रता असणं खूप गरजेचे असते आणि एकाग्रतेने काम केलं तर ते चांगलं होतं, सक्सेस होतं आणि त्याचं समाधान, आनंद सुद्धा आपल्याला मिळत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी अनुभवण्यासाठी हा नादानुसंधान ध्यानाचा प्रकार आहे, हा खूप महत्वाचा आहे आणि खूप चांगला सुद्धा आहे. आता ध्यान म्हटलं, मेडिटेशन म्हटलं, खूप जण सांगत असतात की आम्ही मेडिटेशन करतो, पण जे खरोखर मेडिटेशन करतात त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांचा एकूण वावर हा खूप वेगळा असतो. फक्त आपण डोळे मिटून बसलो म्हणजे आपलं मेडिटेशन झालं असं होत नाही. तर मनाला कुठल्या तरी एका गोष्टीवर सातत्यानं एकाग्र ठेवणं याला मेडिटेशन म्हणतात. आणि हे आपल्या सर्वसामान्यांसाठी फक्त डोळे मिटून बसून मेडिटेशन होणार नाही. म्हणून आपल्याला काहीतरी असावं लागतं मनाला धारण करण्यासाठी. आणि म्हणून आपल्या ज्या वर्गाची रूपरेषा जी असणार आहे त्या त्यामध्ये असणार आहे एक ओंकार जप, दुसरं असणार आहे भ्रामरी प्राणायाम आणि तिसरं असणार आहे ते म्हणजे बासरी हे वाद्य. आता बासरी हे वाद्य का निवडलं आपण, असा प्रश्न कदाचित आपल्याला पडेल. तर मी मगाशी सांगितलं की अनाहत नाद जे प्रगत योग्याला ऐकायला येतात त्यातला हा एक नाद आहे, म्हणून आपण तो निवडलेला आहे. कारण शंखापेक्षाही बासरीचा नाद हा जास्त एकाग्रता करण्यासाठी मदत करू शकतो, त्याच्यामुळे तो नाद आपण निवडलेला आहे. तर आज आपण ओंकार कसा म्हणायचा हे आधी शिकणार आहोत. कारण तुमच्यापैकी बरेच जण ओंकार जप करतही असतील, त्यांना सगळ्यांना माहीत असेल. पण काय असतं की जे काय कोणी नवीन जॉईन झालेले लोक आहेत त्यांच्यासाठी म्हणून मात्र आपल्याला हा ओंकार जप शिकणं गरजेचं आहे. कारण कुठली गोष्ट करताना ती आपण पूर्ण शिकून घेतली, व्यवस्थित केली तर आपल्याला त्याचे फायदे सुद्धा तेवढे जास्त मिळतात. आता हा ओंकार जप करायचा म्हणजे आपण अकार, उकार आणि मकार हे तिन्ही जोडून म्हणणार आहोत आणि त्याचा ओंकाराचा ध्वनी निर्माण होणार आहे. आता अ उ म असं जर मी म्हटलं तर तो ओंकाराचा ध्वनी तुम्हाला ऐकायला येतोय का, तर नाही. तोच मी जोडून म्हटला तर ऐकायला येणार आहे. प्रत्येक ओंकार म्हणण्याच्या आधी आपल्याला श्वास घेण्याची आवश्यकता आहे. तुम्ही श्वास न घेता ओंकार म्हणत गेला तर तुम्हाला दमल्यासारखं वाटेल आणि थोड्याच वेळात तुमचा ओंकार थांबेल. कारण ओंकाराचा उच्चार करत असताना श्वास बाहेर सोडला जाणार आहे, त्याशिवाय ध्वनी निर्माण होतच नाही. तर प्रत्येक ओंकार म्हणून झाला की सावकाश पण दीर्घ, दीर्घ म्हणजे लांब श्वास घ्यायचा, अगदी आपली पूर्ण छाती भरून श्वास घ्यायचा आहे. पण हा श्वास घेताना खूप ताण घेऊन घ्यायचा नाहीये किंवा खांद्याची हालचाल करून श्वास घ्यायचा नाहीये. तर जेवढी आपल्या श्वासपटलाची आणि पोटाची जी थोडीफार हालचाल आहे जी नॅचरली होत असते तेवढीच होणं इथे अपेक्षित आहे. खूप ताण घेऊन श्वास घ्यायचा नाहीये. कदाचित सुरुवातीला आपला ओंकार फार लांब येणार नाही तरी सुद्धा चालणार आहे. मग ओंकाराचा उच्चार करताना आपण आधी श्वास घेणार आहोत आणि नंतर ओंकाराचा उच्चार 10 सेकंदापर्यंत करणं आपल्याला अपेक्षित आहे. आता हे 10 सेकंद कसे डिवाइड केलेले आहेत, तर 2 सेकंद अ म्हणायचं आहे, 3 सेकंद उ म्हणायचं आहे आणि 5 सेकंद म म्हणायचं आहे. मग इथे आपण घड्याळ लावून मोजणार आहोत का, तर अजिबात नाही. आपण अ पेक्षा उ जास्त म्हणायचा, उ पेक्षा म जास्त म्हणायचा. हळूहळू आपोआप आपल्याला हे प्रमाण जमणार आहे. आपण रोज ज्या वेळेला अभ्यास करणार आहोत त्यावेळेला हे प्रमाण आपल्याला आपोआपच जमायला लागणार आहे. तर आता मी तुम्हाला अ, उ आणि म तिन्ही वेगवेगळे म्हणून दाखवणार आहे. त्याच्यानंतर एक ओंकार म्हणून दाखवणार आहे आणि मग आपण सगळ्यांनी म्हणायचंय आणि नंतर आपण ओंकाराचा जप करणार आहोत.
तेव्हा ओंकाराचा जप करताना किंवा आता आपण ह्या तिन्ही गोष्टी सलग करणार आहोत, हळूहळू आपण ह्या तिन्ही गोष्टी सलग करणार आहोत. म्हणजे एकदा असं स्थिती घेतली की ओंकार जप झाला की भ्रामरी प्राणायाम आणि त्याच्यानंतर पुन्हा बासरी हे वाद्य ऐकायचं आहे. पण सुरुवातीला मात्र आपण एका एका टप्प्यानेच करणार आहोत. तर त्यावेळेला हाताची जी स्थिती आहे, एकतर तुम्ही ज्ञानमुद्रा केलेली आहे आणि दोन्ही हात असे गुडघ्यावर ठेवलेले आहे, ही एक स्थिती तुम्ही घेऊ शकता. किंवा आपल्या नाभीखाली हाताची स्थिती, म्हणजे हात आपल्या पायांवर टेकतील, डाव्या हातावर उजवा हात, अशी स्थिती सुद्धा तुम्ही ठेवू शकता. कारण आपल्याला खूप जास्त वेळ बसायचा आहे. साधारणतः आपल्याला सगळ्यांना गौतम बुद्धांची प्रतिमा आठवा, त्याच्यामध्ये अशी स्थिती असते. तर अशी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर आता मी तुम्हाला ओंकार म्हणून दाखवते आहे. प्रत्येक वेळी श्वास कसा घेतलाय ह्याचं सुद्धा तुम्ही निरीक्षण करा. दोन्ही ओठ पूर्णपणे उघडले आणि अकाराचा उच्चार केला. आता उकाराचा उच्चार करताना ओठांच्या कडा मिटायच्या. मकाराचा उच्चार करताना ओठ पूर्ण मिटलेले आहेत आणि नाकातूनच आपल्याला हा आवाज येणार आहे. पूर्ण ओंकार अशा पद्धतीनं आपल्याला ओंकार म्हणायचा आहे. तर ओंकार म्हणण्याच्या अनेक पद्धती आहेत. अ, उ आणि मचं प्रमाण सुद्धा वेगळं वेगळं असू शकतं. पण आपण योग विद्या गुरुकुलमध्ये जी पद्धत असते, जिथे मी शिकली आहे, जे माझ्या गुरूंकडून मी शिकली आहे, तेच मी पुढे नेणार आहे. आता ओम म्हणून सुद्धा आपण ओम म्हणू शकतो. ते वाईट आहे किंवा चांगलं नाही असं अजिबात नाहीये. पण ध्यानासाठी कुठलीही एक पद्धत निवडली तर तीच आपल्याला सतत कंटिन्यू करणं किंवा सातत्यानं तिचाच अवलंब करणं गरजेचं आहे. आणि म्हणून इथे आपण याच पद्धतीने ओंकार म्हणणार आहोत. तेव्हा सगळ्यांनी अशाच पद्धतीने ओंकार म्हणण्याचा प्रयत्न करा. आता आपण सगळे ओंकार जप करणार आहोत. तेव्हा आपल्याला सहज शक्य अशी आसन स्थिती घ्या. तुम्हाला खाली बसता येत नसेल तर खुर्चीवर बसा. पाठीचा त्रास असेल तर मागे टेकण्यासाठी थोडा आधार घ्या. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी आसनावर स्वस्तिकासन, ज्यांना शक्य आहे त्यांनी पद्मासन, किंवा त्यांना शक्य नाही त्यांनी मांडी घालून बसायचं आहे. आपल्या हाताची ज्ञानमुद्रा ठेवायची आहे आणि हात गुडघ्यांवर ठेवायचे, किंवा आपले दोन्ही हात नाभीच्या खाली डाव्या हाताच्या तळव्यावर उजव्या हाताचा तळवा ठेवायचा आहे. आपल्या समोर स्क्रीनवर ओंकाराची प्रतिमा दिसते आहे. त्या प्रतिमेकडे बघायचं आहे आणि अलगद डोळे मिटायचे आहेत. संथ श्वसन चालू आहे. काही ताण असेल तर तो हालचाल करून काढून टाकायचा आहे. ओंकार जप करत असताना आपल्याला मध्येच कुठे त्रास वाटला तर आसन सोडायचं आहे, पाठीवर झोपायचं आहे आणि शवासन करून ओंकार फक्त ऐकायचा आहे. आपल्याला त्रास होत असेल तरी सुद्धा ओंकार म्हणत राहायचं नाहीये. तर आपण प्रार्थना म्हणणार आहोत आणि त्याच्यानंतर ओंकार जप करणार आहोत. आपल्या मिटलेल्या डोळ्यांसमोर ओंकाराची प्रतिमा आणायची आहे. आपण कल्पना करायची की आपण एक तेजस्वी ओंकार बघतो आहोत. ओंकारं बिंदु संयुक्तं ओंकार बिंदु संयुक्तम्
नित्यं ध्यायन्ति योगिनः नित्यं ध्यायेति योगिनः कामदं मोक्षदं चैव कामरं मोक्षजं चैव ओंकाराय नमो नमः 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 कोणाचा तरी आवाज चुकून चालू राहिलेला आहे तो प्लीज बंद करा. तर ज्या वेळेला मी मकार म्हणायला सुरुवात करणार आहे त्यावेळेला आपण श्वास घ्यायला सुरुवात करायची आणि श्वास घेऊन झाला की लगेच ओंकार म्हणायला सुरुवात करायची. श्वास रोखून थांबायचं नाहीये.
आपला ओंकार म्हणणं थांबवायचं आहे. फक्त ओंकार ऐकायचा आहे आणि त्या आवाजाकडेच एकाग्रता करायची. सातत्यानं आपल्याला ओंकाराचा मधुर ध्वनीचाच प्रत्यय येतो आहे. त्यामध्येच आपल्या मनाला गुंतवून ठेवायचं आहे. आता आपल्याला बासरीचा मधुर नाद ऐकू येतोय. त्याकडेच मन एकाग्र करायचं आहे.
अतिशय रम्य असे वातावरण आहे. दुरून आपल्याला भगवान कृष्णांची मधुर वासरे ऐकायला येते आहे. बासरीच्या मधुर ध्वनीकडून आपलं मन आपल्या श्वासाकडे आणायचं आहे. श्वासाची जाणीव करून घ्यायची आहे. संथ श्वसन चाललेलं आहे. आपलं मन आपल्या शरीराकडे आणायचं आहे. शरीराची जाणीव करून घ्यायची आहे. आपला डावा पाय, उजवा पाय, डावा हात, उजवा हात, शरीराचा मागचा भाग, शरीराचा पुढचा भाग, चेहरा, सर्व शरीर जागृत करायचं आहे. शरीराची पूर्ण जाणीव करून घ्यायची आहे. हाताच्या बोटांची थोडी हालचाल करायची आहे. आपल्या दोन्ही हातांचं घर्षण करायचं आहे. हाताच्या उष्ण तळव्यांचा स्पर्श आपल्या डोळ्यांना करायचा आहे. त्यानंतर हाताच्या उंजळीत अलगद डोळे उघडायचे आहेत. प्रकाशाची जाणीव करून घ्यायची आहे. सावकाश हात खाली आणायचे आहेत. त्यानंतर आपण प्रार्थना म्हणून वर्ग संपवणार आहोत. विश्व कल्याण प्रार्थना मी म्हणणार आहे. ज्यांना प्रार्थना माहीत आहे किंवा म्हणता येते त्यांनी माझ्यासोबतच म्हणायला हरकत नाही. ग्रुपवर पाठवली जाईल. उद्यापासून आपण सगळेजण म्हणू शकता. डोळे अलगद मिटायचे आहेत. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतं गमय सर्वेषां स्वस्तिर्भवतु सर्वेषां शान्तिर्भवतु सर्वेषां मङ्गलं भवतु
समस्ता सुखिनो भवन्तु लोका समस्ता सुखिनो भवन्तु नाहं कर्ता हरिः कर्ता हरि कर्ता हि केवलम् ॐ शान्ति शान्ति शांति. सावकाश डोळे उघडायचे आहेत. आसन सोडायचंय, पाय सरळ करायचे.